नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। हैदराबादहून माथेरानला आलेल्या पर्यटकांच्या कारचा अपघात झालाय। या अपघातात 6 प्रवाशांपैकी 5 जण जखमी झाले आहे। 8 जुलै रोजी जुमापट्टी रेल्वे क्रॉसिंग जवळ कारचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला। कार रेलिंगला धडकून खाली कोसळली। सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने प्रवाशांचे प्राण वाचले। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे। इयत्ता 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधामावर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदविला आहे। आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे मैदान सोडणार नाही, असं आक्रमक पवित्रा शिक्षकांनी घेतलाय। त्यांच्या या आंदोलनाला शरद पवारांनी जाहीर पाठिंबा दिलाय। त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा दिला आहे। यावेळी त्यांनी स्वतः मैदानात येत शिक्षकांशी संवाद साधला। तुमच्या पाठीशी आम्ही होतो आणि आहोतच हे लक्षात ठेवा, असं म्हणत पुन्हा येईन वरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे। एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास येथील कॅन्टीन मध्ये मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री समोर आला। निकृष्ट जेवण दिल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। या घटनेनंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। दिलेले जेवण निकृष्ट नाही तर सडलेलं जेवण होतं। त्यानंतरच माझी तेथील कर्मचाऱ्यांवर झालेली ती माझी प्रतिक्रिया होती, असं आमदार गायकवाड म्हणाले आहेत। रायगड पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आता आचल दलाल यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत। 12 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। सर्व अधिकाऱ्यांना तातडीने नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। डझनभर अधिकाऱ्यांच्या बदली सत्रामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। लाचखोरीच्या प्रकरणात पेण येथील महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्याला पकडण्यात आले आहे। संजय प्रदीप जाधव असे अटक करण्यात आलेल्या अभियंत्याचे नाव आहे। नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली। माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी आणि हृदय हेलावून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे। एका नराधाम मुलाने आपल्या आजारी आणि वयोवृद्ध वडिलांना एका सामाजिक ट्रस्ट मध्ये अक्षरशः बेवारस सोडून स्वतः पळ काढल्याची घटना घडली आहे। या अमानुष कृत्यामुळे डोंबिवली परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। या प्रकरणी मानपाडा पोलीस त्या बेपत्ता मुलाचा कसून शोध घेत आहे। पुण्यात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 19 वर्षीय विवाहतेने समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे। राज्यातील सुमारे 6000 अंशतः अनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी शिक्षक आक्रमक झाले आहेत। हजारो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानात एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले। अनुदान मिळेपर्यंत मैदान सोडणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। या आंदोलनस्थळी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत तुमच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारशी संवाद साधू आणि प्रश्न सोडवून देऊ अशा शब्दात शिक्षकांना आश्वस्त केलाय। मुंबईत माथाडी कामगाराने 300 कोटी रुपयांचा घोटाळा केला असे नुसते आरोप नको, त्या आरोपांची चौकशी करा। मात्र त्याचा आधार घेत माथाडी कायदा संपवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, असा सज्जड दम राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष 93 वर्षांचे ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी दिलाय। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।